आज करूयात मार्केटमध्ये मिळणारे जिरा पापड। खूप छान टेस्टी आणि क्रिस्पी, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी डिश आहे ती आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात। तर चला बघूयात रेसिपी। गॅसवर पॅन ठेवलेले आहे आणि 4 वाट्या पाणी घालायचं आहे। मोजून घ्यायचं पाणी। 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी, तर 4 वाटी पाणी घ्यायचं आहे। 4-4.5 वाटी पाण्याला उकळी येतपर्यंत काळे मिरे कुटून घ्यायचे आहेत। 5 ते 6 काळे मिरे घेतलेले आहेत। दहा मिनिटात होणारे हे मिनी पापड आहेत आणि बघा आता मिरे कुटून झालेले आहे। जिरे घेतलेले आहेत 1 चम्मच आणि 2 वाटी तांदळाचं पीठ। पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरे आणि कुटून घेतलेले मिरे घालायचे आहेत। चवीपुरते मीठ आणि चिमूटभर पापडखार घालायचं आहे। आता छान थोडं पीठ घालायचं आहे आणि रवीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं घालायचं आहे, नाहीतर मग गुठळ्या होऊ शकतात एकाने जर पीठ घातले तर। छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। कमी पावर करायची। जेव्हा आपण पीठ वरतो त्यावेळेस गॅसचा पावर कमी करायचा आहे, नाहीतर मग जळू शकतात किंवा मग लवकरच गुठळ्या होतात। छान पावर कमी करून थोडं पीठ घालायचं आहे आणि नंतर वरायचं आहे। आता 10 मिनिटे वाफेवर ठेवून द्यायचं आहे, झाकण ठेवून। आता 10 मिनिटे झालेले आहेत, काढून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पीठ आणि छान आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि चुरून घ्यायचं आहे, उंडा मळून घ्यायचा आहे। छान डो तयार करून घ्यायचं आहे। थोडं थंड झाल्यानंतर चुरायचं आहे, नाहीतर मग हात भाजू शकतात आपले। आता छान डो तयार झालेला आहे। एक छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त छोटाही नाही करायचा आहे, म्हणजेच आपल्याला पापड मोठ्या साईजचा लाटायचा आहे आणि नंतर त्याचे छोटे पापड करायचे आहेत, मिनी पापड। मेन कापडला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर गोळ्या ठेवायच्या आहेत, आणखीन मेन कापड ठेवायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पापड मोठ्या साईजचा। आता छोट्या झाकण्याने छोटे मिनी पापड्स तयार करून घ्यायचे आहेत। हे बॉटलचं झाकण घेतलेलं आहे मी आणि छान आता छोटे मिनी पापड तयार करून घेतलेले आहे। त्याच्यावरचं एक्स्ट्रा पापडाचं ते काढून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। व्हिडिओ दाखवण्यासाठी मी इथेच पापड करून घेतलेले आहेत आणि नंतर मी अशा पद्धतीने छान करून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये 2-3 दिवस छान कडकडीत वाळून घ्यायचे आहेत, सुकवून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने आपले छान पापड तयार झालेले आहेत मिनी। आता थोडेसे आपण तळून घेणार आहे। तेल घातलेले आहेत कढईमध्ये। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मीडियम आच करून तळून घ्यायचे आहे। बघा मस्त असे फुललेले आहेत, खूप छान फुलतात आणि टेस्टीसुद्धा लागतात, कुरकुरीत क्रिस्पी एकदम। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद।